निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गजासूर, आदिशक्तीने रक्तबीजाचा वध केला आणि उरलेल्या रक्ताच्या थेंबांमधून तुझा जन्म झाला। ज्या सृष्टीची निर्मिती साक्षात ब्रह्मदेवांनी केली आहे, जिचं पालन भगवान विष्णू तसा संहार श्री महादेव करतात, त्या सृष्टीचा अधिपती तू कधीपासून झालास? ह्या सृष्टीचे नियम ठरवणारा तू कोण? आता नीट कान देऊ ऐक। यानंतर इथल्या कुठल्याही मनुष्यावर किंवा इतर जीवसृष्टीवर जर तू अत्याचार करशील तर तुझ्या मृत्यूची तिथी निश्चित झालीच म्हणून समज। आणि मृत्यूनंतरही नरकात यमाकडून तुझे हाल हाल होतील। या गजासुराला मरणाचा भेव दावताय। अरे यम जरी इथं आला तर त्याला उलट्या पावलांनी परत पाठवायची ताकद आहे या गजासुरात। आणि तुम्ही मला आव्हान देताय, तुम्हाला याच जागी नरकाच्या यातना देईल। माझ्या दरबारात येऊन तुम्ही हे सगळं बोलताय, तरीही तुमची मुंडकी शाबूत आहेत यात सुख माना। नाहीतर एवढ्या वेळात उभ्या जागी तुमची मुंडकी कापली असती। गजासूर, तुझ्या शब्दांना आवर घाल। तू कोणाशी बोलतो आहेस ठाऊक नाही तुला? मला ते माहित पण करून घ्यायचं नाही। आत्ताच्या आत्ता माझ्या दरबारातून चालते व्हा। तू तुझ्या उन्मादाच्या परिसीमा ओलांडतो आहेस गजासुरा। आम्ही तुला हेच थेट सांगायला आलो आहोत की तू दुराचाराचा त्याग करून सत्कर्माच्या मार्गाचा स्वीकार कर। आजवरचा इतिहास असेही सांगतो की अनेक दुरात्मे परमेश्वराला शरण जाऊन संत महात्मे झाले आहेत। बॉस, मला ते सांगू नका। तुम्हाला आत्ताच्या आत्ता बंदी करतो मी। इथे येत असताना वाटेत आम्हाला अडवण्यासाठी तू अशी अनेक विघ्न आणलीस, परंतु हे सगळे पोरखेळ आहेत गजासूर। आधाय अलख निरंजन। हे बघ गजासूर, तुझ्या या राजसभेत आम्ही युद्ध करायला आले नाही आहोत, परंतु तू जर आमचं ऐकलं नाहीस तर काही काळात युद्ध होणारच आहे। आम्ही तुला पहिली आणि शेवटची संधी देतो आहोत। आता तुझं भविष्य तुझ्या हाती आहे। आई, बाबा खरंच त्यांना इकडे घेऊन येतील का? म्हणजे
माझ्याही मनात अनेक शंका आहेत ग. आई, कसल्या शंका? की ते खरंच दिव्य पुरुष असतील की एखादी अनोळखी व्यक्ती सरळ भेटायला कशी बोलवू शकते, तेही मध्यरात्री. यांनी सांगितलं तेव्हा माझ्याही मनात हेच आलं. श्रीपाद, तू असं का म्हणालास की त्यांची इच्छा आहे तर भेट होईल म्हणून? आई, भविष्यात घडणाऱ्या गोष्टी मला आधीच दृष्टीला दिसतात, पण त्या सगळ्या मी तुम्हाला सांगणं योग्य नाही. वर्तमानात वावरताना तुम्ही ते कसं हाताळता हे देखील महत्वाचं आहे. आणि मुख्य म्हणजे तुमच्या मनात त्या यतींबद्दल काय शंका येत आहे? कदाचित ते एखादे दिव्य पुरुष, एखादी विभूती अथवा देवही असू शकतात. पण बाळा, असा एकदम विश्वास कसा ठेवायचा? मनुष्य स्वभावानुसार अशा शंका मनात येऊ शकतात, कारण सर्वसामान्यपणे असं घडत नाही. मी असताना तुमच्या मनात असे प्रश्न यायला नको. आजपर्यंत ह्या पृथ्वीवर अनेक साधक तपस्वी होऊन गेले आहेत, ज्यांनी मनुष्याला सहाय्य केले. पण दत्त संप्रदाय आणि नाथ पंथाच्या मार्गाची काही वेगळीच वैशिष्ट्ये आहेत. ते संप्रदाय मनुष्याला पापातून, संकटातून वाचवतातच, शिवाय त्यांना मोक्षाच्या आणि परमानंदाच्या वाटेवर घेऊन जातात. होय गुरुदेव, आपल्या कृपेमुळे नाथपंथाला ते कार्य आणखी सुकर होत आहे. ये नागनाथ. नागनाथ, तू गंभीर दिसतो आहेस. काही झालंय का? गुरुदेव, गावात एक मृत्यू झालाय आणि अनेक लोक त्या हत्येचा आरोप माझ्यावर घेत आहेत. ते मी पाहतो आहे नागनाथ. मी खूप अस्वस्थ झालोय गुरुदेव. तो मृत्यू कसा झाला हे मला काहीच माहिती नाहीये. आता मी काय करावं ते देखील सुचत नाहीये. विचलित होऊ नकोस नागनाथ. सत्याच्या वाटेवर चालताना अशी अनेक संकट येतात. तुझ्या साधनेची हीच खरी परीक्षा आहे. तुला संयमाने आणि मोठ्या धीराने त्याला सामोरं जावं लागेल. पण गुरुदेव, त्या आरोपात काहीच तथ्य नाही हे मी लोकांना कसं पटवून देऊ शकतो? तुला तुझे गुरु, सद्गुरू ह्यांना सोडल्यास कुणालाही स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये. आणि आम्ही सर्व काही जाणतो. तुला ह्या प्रसंगी मन स्थिर करावं लागणार आहे. चिंता करू नकोस नागनाथ. जे सत्य आहे ते आपोआप सगळ्यांसमोर येईल. गावात घडलेली ही घटना खूप भयंकर आहे.
असं दिवसा ढवळ्या कोणी कोणाचा जीव घेतं म्हणजे? त्यापेक्षाही भिवाजी पंच जे बोलले त्याची जास्त भीती वाटते मला. हो ना, त्यांनी नागनाथला सरळ दोषीच ठरवलं. अगं फक्त ते नाही, जीवे मारण्याची भाषा केली आहे त्यांनी. काय चाललंय तुमचं हे सगळं? ज्या नागनाथमुळे हे सगळं घडतंय त्याची काळजी आहे तुम्हाला, माझ्या बायकोची नाही. पण काका, मी काही केलंच नाहीये. गप्पा बस, बिलकुल गप्पा. मी तिला इथे पाठवायलाच नको होतं. निदान ती आल्यावर तरी मला तुम्ही हे कळवायला हवं होतं ना. मी तिला घेऊन गेलो नसतो का माघारी, हे सगळं घडलंच नसतं ना. उल्हासराव, शांत व्हा. ताई येईल परत. पण नागनाथला हे सगळं करण्याची गरज का होती? तुम्ही म्हणताय त्यातलं मी काहीच केलं नाहीये. आणि मी का मरेन भिवाजी पंचांच्या बायकोला? तुम्ही पाहिलत ना, त्यांचं शरीर काळं निळं पडलं होतं. म्हणजे त्यांना नक्कीच सर्पदंश झालाय. तुला सगळंच कळतं याचा आव आणू नकोस नागनाथ. तुझ्याबद्दल गावात बरंच काही ऐकलंय मी, समजलं? उल्हासराव, यावर काहीतरी मार्ग निघेल. पण मार्ग तर तेव्हाच निघेल ना जेव्हा माझी बायको इथे असेल. आहे का ती इथे? बोला बोला ना, आहे का ती इथे? वंसा, हो काय झालं? वंसा, अहो शांत व्हा बरं. सावरा स्वतःला. काय झालं? ताई, काय झालं? विचार आणण्यावर विश्वास ठेवू नका. काय का, कुठे गेली होतीस तू? कालपासून तू इथे नाहीये. होतीस कुठे तू? बोल. कालपासून? अहो मी सासरून निघाल्यापासून आज पहिल्यांदा इथे येते. खोटं आहे सगळं. अहो खरंच सांगते हो, मी सासरून निघाले आणि आणि आता इथे येते. ताई, अगं कसं शक्य आहे? दादा थांबा, आधी त्या काय बोलतायत ते नीट ऐकून घेऊयात आपण. ताई तुम्ही बोला. आत्या, बस बघू तू. घे. काय झालं होतं ते पहिल्यापासून मला सगळं सांग. मी ऐकणार आहे तुझं. माझ्यावर विश्वास ठेव. नागनाथ, बाळा बाळा, मी सासरून निघाले रे तुला भेटायला. इथे गावाजवळ आले आणि एका माणसाने माझी बैलगाडी अडवली. चल उतर खाली. अहो पण कोण आहात तुम्ही? एकदा सांगितलं कळत नाही वय तुला? चल उतर खाली. चल उतर. चल तिकडे चल. मला एका मांत्रिकाकडे नेलं. गुरु आहे त्याचं नाव. तू नागनाथची हत्या नाही का? तुम्ही कोण आहात?
मी कोण ते कळेल तुला हळूहळू. कशाला चालीस त्या नागनाथच्या घरी? मला माझ्या भावाला आणि नागनाथला भेटायचंय. नागनाथला भेटायचा योग तुझ्या नशिबात नाहीये. मी अजिबात थांबणार नाही ते. थांब. तिला कुटीमध्ये नेऊन बांधून ठेव. होय गुरुआई. अहो, तुम्ही मला शोधत आला होतात ना कुटीजवळ. मी तुम्हाला किती हाका मारल्या. अहो, अहो, इथे बघा. अहो, इथे मी इथे. कोणी हाक मारली मला? अहो, मला इथे डांबून ठेवलं. अहो, वाचवा मला. मला बाहेरचं सगळं दिसत होतं, सगळं ऐकू येत होतं, पण बाहेरच्या ना मी दिसायचे नाही. माझा आवाजही ऐकू यायचा नाही. ती जागा ना खूप विचित्र होती. मला तिथे भास व्हायचे. पण नशिबाने दोन नाथ तिथे आले. नाथ? जालिंदर नाथ आणि कानिफ नाथ. माई, या कुटीच्या बाहेर ये. आपण कोण आहात ऋषीवर? हे गुरु श्री जालिंदरनाथ आहेत आणि मी त्यांचा शिष्य कानिफनाथ. आम्ही तुला या संकटातून बाहेर काढायला आलेलो आहोत. मला इथून बाहेर येता येत नाही. इथून बाहेर पडण्यासाठी कुठचीही शक्ती तुम्हाला अडवू शकणार नाही. निडर होऊन बाहेर या. बरं झालं ऋषीवर तुम्ही आलात. आता तो अघोरी तुला अडवणार नाही. तू नागनाथच्या घरी जा. आणि त्यांनी मला कुटीतून बाहेर सोडवलं. मग मी इथे आले. अहो, काय झालं? भेटलात का तुम्ही त्यांना? बाबा, तुमच्या सोबत आले नाही का ते यती? तिकडे कोणीच भेटलं नाही मला. नदीच्या तीरावर कोणीच नव्हतं. असं कसं होईल? मी स्वतः भेटलोय त्यांना. अहो बोपन्ना, तुम्हाला काहीतरी भासभीस झाला असेल वयोमानाने. बापू, अरे अण्णांचं वय झालंय हे मान्य आहे, पण तरीही त्यांना असा कसा भास होईल? पण तिथे आम्हाला कुणीच दिसलं नाही. हे बघ, शिदाही तसाच आहे. मग श्रीपादला कसं पाठवायचं तिकडे? श्रीपादला पाठवायला मी तयार नाहीये. श्रीपाद, तुझं काय म्हणणं आहे यावर? बाबा, मला जावं लागेल. नाही नाही श्रीपाद, मी तुला तिथे जाऊ देणार नाही. आई, मला तुम्ही थांबवू नका. जो मला थांबवेल त्याला काहीतरी त्रास होऊ शकतो. तो यती तुमच्या स्वप्नात येईल, कदाचित तुमच्या समोर सुद्धा येईल, पण तो माझी भेट घेतल्याशिवाय जाणार नाही. जाणार नाही? मग आम्हाला का दिसला नाही तू? बाबा,
तेव्हा तुमची आणि त्यांची भेट ह्याच्यामुळे नाही झाली, कारण त्यावेळी तुमच्या मनात शंका निर्माण झाली. मला दिसतंय एक यती नदीच्या तीरावर माझी वाट पाहत बसलाय. त्यांनी रात्रीच का भेटायला बोलवलं? जेव्हा सगळं जग झोपी जातं तेव्हा योगी जागा होतो.